नमस्कार. कधी विचार केलाय का की भारतात एखादं नवीन राज्य कसं तयार होतं? किंवा समजा एखाद्या राज्याची सीमा बदलायची असेल तर ती कशी बदलली जाते? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे ना, ते आपल्या भारतीय संविधानाच्या फक्त एका कलमात मिळतं. एक असं कलम ज्यामध्ये अक्षरशः भारताचा नकाशा बदलण्याची ताकद आहे. चला तर मग आज ते कलम कोणतं आहे आणि ते कसं काम करतं हेच समजून घेऊया. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न की ही नवीन राज्य ती बनतात तरी कशी, ह्याच्या मागे नक्की कोणती कायदेशीर प्रक्रिया असते? ही नावं आपल्या सगळ्यांच्या ओळखीची आहेत, बरोबर? उत्तराखंड, झारखंड आणि अगदी अलीकडचं म्हणजे तेलंगणा. ही राज्य काही वर्षांपूर्वीच तयार झाली. पण कधी विचार केलाय का की एका अखंड राज्यातून हे एक नवीन राज्य वेगळं कसं झालं असेल? काय प्रक्रिया असेल यामागे? तर ह्या इतक्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे आणि ते दडलंय आपल्या संविधानाच्या अनुच्छेद 3 मध्ये. हो, फक्त एक कलम आणि त्यातच या सगळ्या प्रक्रियेचा मूळ आधार आहे. तर हे अनुच्छेद 3 नेमकं काय सांगतं? सोप्या भाषेत सांगायचं तर हे कलम आपल्या संसदेला प्रचंड अधिकार देतं. या कलमानुसार आपली संसद नवीन राज्य बनवू शकते, कोणत्याही राज्याच्या सीमा वाढवू किंवा कमी करू शकते आणि एवढंच नाही तर राज्याचं नाव सुद्धा बदलू शकते. आता हे ऐकायला थोडं किचकट वाटू शकतं, बरोबर? पण आपण एका सोप्या उदाहरणाने हे समजून घेऊया. समजा एक खूप मोठा जिल्हा आहे आणि कारभाराच्या सोयीसाठी त्याचे 2 तालुके केले. झालं. अगदी तसंच संसद एका मोठ्या राज्याचं विभाजन करून एक नवीन राज्य बनवू शकते. सोपं आहे की नाही? चला आता जरा या कलमाखाली संसदेला जे 3 मुख्य अधिकार मिळतात ना, ते थोडे बारकाईने बघूया. तर पहिला अधिकार आहे नवीन राज्य बनवण्याचा. म्हणजे काय? तर अस्तित्वात असलेल्या राज्यातूनच एक भाग वेगळा करायचा आणि त्याचे एक नवीन राज्य बनवायचं. दुसरा अधिकार आहे सीमा बदलण्याचा. म्हणजे एखाद्या राज्याचं एरिया वाढवणं किंवा कमी करणं. आणि तिसरा तर कोणत्याही राज्याचं नाव बदलण्याचा अधिकार. आणि लक्षात घ्या, हे 3ही अधिकार पूर्णपणे संसदेच्याच हातात आहेत. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये? हे फक्त काही पुस्तकात लिहिलेले नियम नाहीयेत. या अधिकारांचा वापर करून आपल्या भारताचा नकाशा अक्षरशः बदलला गेलाय. विश्वास बसत नाहीये ना? चला काही उदाहरणं बघूया. हे बघा, साल 2000 मध्ये उत्तराखंड, झारखंड आणि छत्तीसगड ही 3 नवीन राज्य तयार झाली. आणि त्यानंतर अगदी अलीकडे म्हणजे 2014 मध्ये आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळं झालं. हे सगळं याच अनुच्छेद 3 मुळे शक्य झालंय. तेलंगणाचं उदाहरण तर अगदी ताजं आहे. म्हणजे 2014च्या आधी एकच मोठं राज्य होतं, आंध्र प्रदेश. पण मग संसदेने ह्याच कलमाचा वापर केला आणि आज आपल्या समोर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही 2 स्वतंत्र राज्य आहेत. बघा नकाशा कसा बदलला. ओके, तर आतापर्यंत हे तर आपल्या लक्षात आलं की नवीन राज्य बनविण्याचा अधिकार संसदेकडे आहे. पण हे समजल्यावर मनात एक दुसरा तितकाच महत्त्वाचा प्रश्न येतो. म्हणजे काय करता येतं कळलं, पण कसं? ही पूर्ण प्रोसेस नक्की होते तरी कशी? म्हणजे नवीन राज्य बनवण्याचं बिल कसं मांडलं जातं, त्यासाठी त्या राज्याची परवानगी लागते की नाही, आणि मग त्याचं कायद्यात रूपांतर कसं होतं? हे सगळे प्रश्न आहेत, बरोबर? तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर ते आपल्याला मिळतं संविधानाच्या पुढच्याच कलमामध्ये, अनुच्छेद 4. आणि त्याबद्दल आपण पुढच्या भागात एकदम सविस्तर बोलू. तोपर्यंत ह्यावर नक्की विचार करा.